चिंचोली गावालगत या टपरीवर ते चहा पिण्यासाठी थांबले होते। चहा पित असताना दोघे जण तिथे आले। त्यांनी भाविकांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून महिलांच्या अंगावरचे दागिने लुटले। एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे। त्यामधील एक 17 वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। ते सैतान तेवढ्यावर थांबले नाहीत। त्यांनी एका अल्पवयीन मुलीला वाहनातून बाहेर काढलं, तिला कोयत्याचा धाक दाखवला, त्यानंतर चहा टपरीच्या मागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला। मी गाडी स्टार्ट करणार, चावी मारणार, आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि हा माझा हात पकडला इथं आणि कोयता टाकेल सगळ्यांच्या डोळ्यात माता सगळ्यानंतर माया टाकल्यानंतर बायांच्या लेडीजच्या बी टाकून दिल्या। त्या मुलीला नेलं वडून खाली वडून घेतलं, तिला ती बसली ती गाडीत, त्याला जबरदस्तीने खाली बोलवलं, चांगला तुम्ही चल मागे तिकडं, काय बोलायचं नाही, तिकडे नेला, झाडीत घेऊन गेला। तिथं वारकरी भजनी मंडळाच्या प्रवासादरम्यान स्वामी चिंचोली तालुका दौंड या परिसरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे 1.5 लाख रुपयाचे दागिने व सोनं काढून घेतलं व त्यांच्या समोर असणाऱ्या युवतीला बाजूला नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला। त्या घटनेमुळे हे भाविक इतके हादरून गेले। त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणं गाठलं। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यांना जाग आली। खरं तर आषाढी वारीमुळे या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये जा आहे। तसंच सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाही ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे दौंड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गुन्हेगारांना कायदा आणि पोलिसांचा धाकच उरलेला नसल्याचं हे चित्र आहे। ही गुन्हेगारी मोडून काढण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे। 5 टीम जी आहे त्या 5 टीम कडून हा सगळा तपास सुरू आहे। पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहेत, पोलीस यंत्रणा कामाला लागली आहेत, प्रत्येक गोष्टींची पडताळणी करत आहेत, सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत आणि आरोपींचा शोध जो आहे तो आरोपींचा शोध सुरू आहे। मात्र पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करत असताना आपण जर बघितलं तर आजूबाजूच्या ज्या काही टपऱ्या आहेत त्या टपऱ्यावर गाड्या थांबल्यानंतर अशा प्रकारची जी काही घटना घडलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त करताना दिसतोय। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, स्वामी चिंचोली।